लग्नापूर्वी मुलगा घोडीवर बसताना आई त्याला स्तनपान करते, याचे रील व्हिडिओ तुम्ही अनेकदा पाहिले असतील. होय, ही राजस्थान आणि हरियाणात आजही पाळली जाणारी प्रथा आहे. ऐकायला, बोलायला आणि बघायला थोडं विचित्र वाटू शकेल, पण या परंपरेमागे अनेक जुन्या समजुती आणि मातृभावना जोडलेल्या आहेत. प्राचीन काळात आई मुलाचा पहिला गुरु, त्याला जीवन देणारी मानली जात असे. लग्नामधून पाळली जात असलेल्या या प्रथेमधून दोन महत्त्वाचे संकेत दिले जातात. आईकडून मुलाला दिले जाणारे हे अखेरचे पोषण आहे. दुसरं म्हणजे पत्नी आयुष्यात आली तरी तुला आईने दूध पाजून मोठं केलंय हे त्यानं कधी विसरू नये, हा संदेश यातून देण्यात येतो. जर एखादा मुलाची आई हयात नसेल तर मोठ्या भावाची पत्नी हीच त्याची आई असते असे समजून ही प्रथा पाळली जाते. काही ठिकाणी ही प्रथा केवळ प्रतिकात्मकतेने पाळली जाते, जसे की आई नवरदेवाचे डोके आपल्या छातीला लावते आणि त्याला आशीर्वाद देते. यात प्रत्यक्ष स्तनपान केलं जात नाही. मंडळी, तुमच्याकडेही अशा काही प्रथा असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. नवीन माहितीसाठी कार्यरंभला सबस्क्राईब करा, फॉलो करा. धन्यवाद.